सुटणारच, फक्त आदेशाचा आम्हाला आदेश आला ना, तुडव. एवढे शिवसैनिक संतापले आणि त्यांची हिंमत असेल ना तर आमच्या शिवसैनिकांसमोर येऊन दाखवा त्यांनी. आणि ते नेहमी त्यांच्या रक्तामध्ये गद्दारी आहे. उद्धव साहेबांनी एवढ्या मेहनतीने सगळ्यांवरती विश्वास टाकला, तो विश्वास यांनी एकदम तुडवून पायाखाली तुडवून टाकलेला आहे. बाळासाहेबांचं 100 वर्षाचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आणि 60 वर्ष या पक्षाला झाली असल्यामुळे आपल्या सर्वांची वाटचाल ही अविस्मरणीय आहे. असंख्य वादळं संकट आली तरी हा वटवृक्ष प्रत्येक संकटाला 60 वर्ष झाले आनंदाचा दिवस आहे. दुःख कसं असे शिवसेनेने असे अंगावर झेलले. 6 गेले काही फरक पडत नाही, 60 आम्ही अजून निवडून आणायची धमक आमच्यामध्ये आहे. शिवसैनिक असे आहे. शिवसैनिकांचा संयम सुटतोय असं वाटतंय का? सुटणारच, फक्त आदेशाचा आम्हाला आदेश आला ना, तुडव. नालायकांना त्यांना मरण चांगलं आलं नाही पाहिजे, तडफडून मेले पाहिजे. जेवढे आमच्या उद्धव साहेबांना तडफडून तेवढे हे तडफडले पाहिजे. खास करता शिंदे, एकनाथ शिंदे त्याला आता चांगलं म्हणायला पाहिजे. नालायकाला एवढं देऊ नाही, बैमान झाला त्याला आता कुठे भेटेल तिथे तुडवलं पाहिजे. एवढा नीच आणि नालायक साहेबांचा आम्ही हे भाजपचं कारस्थान आहे. लोकांनी जागवायचंय आता नाही झाला तर पुढे कधीच वर येणार. लोकशाही जिवंत आहे का? लोकशाही जिवंत आहे का? सगळं काही सगळं सगळं महागाई झाली, मुलांना नोकऱ्या नाहीये, काय करायचं मुलांनी? हे भाजपवाले आपले खिशे भरतायत. कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं बीएमसीचे भाजपवाल्यांचे आहेत. भैया गुजराती ह्या लोकांचे आहेत. आमची लोक मुलं आमची बाहेर आहे, त्यांना नोकऱ्या नाही, शिक्षण घेऊन काय उपयोग? आता फक्त आम्ही आदेशाची ज्या दिवशी आम्हाला आदेश आला, जिथे भेटतील तिथे तुडवणार. खरं शिवसैनिक काय आहे हे त्यांना निष्ठावंत शिवसैनिक काय आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. काय नाव? मीनाक्षी पांडुरंग गावडे आणि कुठून आलात? आम्ही भांडूपूर शाखा क्रमांक 110. क्लीन कॉमेडी काय असते? आनंदाचा दिवस आहे, याचं झालेली आहे, उत्तम उदाहरण पण ज्यांनी पक्षामध्ये सेट केलं, फाटाफूट होते, त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. झालेले आहेत. काय प्रतिक्रिया? आम्हाला तर खूप पश्चाताप होतोय. आम्ही या खासदाराला निवडण्यासाठी मरलो. 2 महिने आम्ही खासदारांचं म्हणजे प्रचाराला काम केलं, पण काहीच उपयोग झाला नाही. आज त्यांनी गद्दारी केली आहे. आज जर त्यांना हिंमत असेल ना तर आपला बॉडीगार्ड बाजूला सारून आमच्या समोर या. त्यांची ताकद नाही आमच्या समोर यायची, कारण की ते विकले गेलेले आहेत. पण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे ना, त्यांना दाखवून देऊ त्यांची जागा. ह्याच्यानंतर ते कधीच निवडून येणार नाही. एवढे शिवसैनिक संतापले आणि त्यांची हिंमत असेल ना तर आमच्या शिवसैनिकांसमोर येऊन दाखवा त्यांनी. का होतं? 4 वर्ष शिंदे गेले, आता पुन्हा हे 6 जण जात आहेत. ते विकले गेले आहेत ना, त्यांना निष्ठा त्यांनी विसरली. आज बाळासाहेबांनी एक मुलासारखं प्रेम केलंय सगळ्या शिवसैनिकांवर. उद्धव साहेब आपल्या भावाप्रमाणे प्रेम करतात, ते सगळे विसरले. आज उद्धव साहेबांमुळे आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे हे खासदार आणि आमदार झाले, ते विसरले. पण आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये. गेले त्यांना तेच की त्यांची अवकात आहे ना, त्यांना आम्ही दाखवू येणाऱ्या निवडणुकीमध्ये. गद्दार आणि ते नेहमी त्यांच्या रक्तामध्ये गद्दारी आहे आणि ती कधी मिटणार आहे शिवसेना त्यांना दाखवणार. मी सुनीता प्रकाश मेहते, वर्धापन दिन आहे, हो 60वा शिवसेनेची बाजू हो. निर्भीडपणे मांडणाऱ्या खऱ्या पत्रकारांना काय भावना आहे?
या ठिकाणी आम्ही आमच्या भावना म्हणजे काय, आता हे जे काय घडत आहे अतिशय चुकीचं घडत आहे. उद्धव साहेबांनी एवढ्या मेहनतीने सगळ्यांवरती विश्वास टाकला, तो विश्वास यांनी एकदम तुडवून पायाखाली तुडवून टाकलेला आहे. आणि आता त्यासाठी शिवसैनिक सर्व पेटून उठतील, एकदम पेटून उठतील. आणि आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर एकदम ताकदीने सर्व शिवसैनिक, महिला वगैरे सर्व आहेत. आणि आमचे नेते सुनील राऊत आमच्या बरोबर एकदम ताकदीने आहे. संयम बाळगलाय. हा. असं वाटतंय का आता संयम बाळगण्याची व आम्ही आदेशाचं पालन करतोय. आदेश आला की आम्ही संयम आमचा एकदम निघून जाईल संयम सगळा. काय उद्धव साहेब पक्षप्रमुख जे आदेश देतील ते घेणार आम्ही आता. अपेक्षा म्हणजे काय, यांना जे गेले त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. कसा धडा शिकवणार? कसं म्हणजे काय, पूर्वीची जशी शिवसेना होती, बाळासाहेबांनी जे काय सांगितलं त्या पद्धतीने धडा शिकवायचा. राऊत म्हणतायत की ऑपरेशन तोडवा करायचं आहे. बरोबर आहे, राऊत साहेब बरोबर बोलतात. एकटेच लढतात आणि एकटेच टायगर आहेत, दुसरं कुणी टायगर नाहीये. त्यांना काय सांगायचं, त्यांची लायकी होती त्यांनी दाखवली. आता शिवसैनिक त्यांना लायकी दाखवतील. बरोबर आहे ना, निवडून दिलं म्हणजे काही चूक नाही केली ना. निवडून देणं बघा हे उद्धव साहेबांनी घडवलं, म्हणून त्या खाल्लेल्या ताटात त्यांनी घाण केली ना. ती निवडून दिले म्हणून काही चूक नाही केली ना. खुपसलाय, नक्कीच खुपसलाय खंजीर. खंजीर तर खुपसलेलंच आहे. आणि आता त्यांना फक्त आदेशाची वाट बघतोय आम्ही पक्षप्रमुखांच्या. गद्दार आहेत, 6 जण गद्दार आहेत. इथे येतात, जिथून येतात, वोट कमी पडले तर तिकडे जातात. आणि असे गद्दार लोक आहेत, यांना कधी उभे नाही करायला पाहिजे. आमचे कधी शिवसैनिक आम्ही आहेत गरीब, पण आम्ही आहे तिथेच आहेत पूर्वीपासून. पण हे येतात ना गद्दारी लोक, आणि कष्ट करून आम्ही जगतो. आम्ही स्वतःच्या हिमतीवर आम्ही जगतो. आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत, पण येतात ना गद्दारी लोक, खिशे भरले का अजून कमी पडले का तिकडे जाऊ मार. पण याला कधी माफ नाही होणार. त्यांची अशी परिस्थिती होणार आहे ना, खूप त्यांची परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघणार.